आता बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। कबुतरांच्या खाद्यासाठी 3 संस्थांचे अर्ज, 3ही संस्थांच्या अर्जावर मुंबई पालिकेनं नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या। दादर कबूतरखाना ट्रस्टनं कबुतरांना खाद्य पुरवण्यासंदर्भातल्या सर्व जबाबदाऱ्यांचं पालन करण्याची तयारी दर्शवली। चिपळूण या ठिकाणी वसिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढली। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, त्यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल। मुंबईतील पारंपरिक बेकरींना दिलासा नाहीच, भट्ट्यांच्या हरित इंधनातील रूपांतरणाच्या मुदतवाढीला नकार। पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, 2 दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे खड्ड्यांमध्ये वाढ झाली। कांदिवली ते वांद्रे दरम्यान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे। मुंबईतील खार रेल्वे स्टेशनवर आता मॉलसारख्या सुविधा, तर पश्चिम रेल्वेच्या खार स्टेशनवर नव्यानं बांधलेल्या डेकचा व्यावसायिक वापर होणार। भविष्यात खार स्टेशन आणि वांद्रे टर्मिनस यांना पादचारी मार्गाने थेट जोडण्याची योजना। मुंबईत सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, कुलाबा, वांद्रे पूर्वमध्ये, तर पालिकेच्या वार्षिक पर्यावरण अहवालातनं हे धक्कादायक वास्तव समोर। कफ परेड आणि सांताक्रूजमध्ये सुद्धा सर्वाधिक दूषित पाणी येतं। 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान मोदक महोत्सवाचं आयोजन, तर गणेश चतुर्थीच्या या दिवशी मुंबईकरांना घरपोच मोदक मिळणार। महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक मुंबईकरांना उपलब्ध होणार। अंबरनाथमध्ये शिवसेनेची मंगळागौर पार पडली। उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या वतीनं आयोजन, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची इथे उपस्थिती। बदलापूरचा देवाभाऊ चष्मा आफ्रिकेत दाखल, तर आफ्रिका खंडातील 55 देशांमध्ये 33 रुपयात मिळणार चष्मा। इथिओपियामध्ये समिटमध्ये देवाभाऊ चष्म्याची चर्चा।